तर आजच्या काळामध्ये धर्म सांगणारे कमी झालेत. लोकांच्या खऱ्या अर्थानं धर्माच्या भावना थांबलेल्या आहे, क्षुद्र झालेल्या आहे आणि त्याही पलीकडं लोकांना खरं धर्माचं रूप न कळल्यामुळं लोकं बेफामपणे वागतायत. आत्ताच नवरात्री झाले, उदाहरणासह पटवून देतो मी तुम्हाला. नवरात्रामध्ये असा देवी भागवतामधले नियम आहेत पुराणामधले, की देवी भागवतामध्ये सांगतात, की ज्यांनी देवीची नवरात्र धरली त्या देवीचे नवरात्रीचे 9 रूपं बघावीत. त्या 9 रूपानुसार त्यांनी वस्त्र घालावे, त्या 9 रूपानुसार त्यांनी उपवास धरावे, त्या 9 वस्त्रानुसार 9 दिवसानुसार त्यांनी व्रत धरावे, फळं खावी, त्यानुसारच पदार्थ खावी आणि त्यानुसारच फार क्वांटिटी वाईज त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की इतकंच पाणी प्यावं, इतकेच पदार्थ खावे आणि अशा पद्धतीने जर व्रत धरलं तर त्या व्रतालाच खऱ्या अर्थानं देवी स्वीकार करते किंवा तिकडं लागू होतं. आज झालं असं आहे, की दिवसभर व्रत धरायचं, संध्याकाळ झाली की ते कसे तरी काचाच्या कपड्याचे ते आकाराचे ते काचाचे कपडे घालायचे, भल्या हातभर बांगड्या घालायच्या, अर्धे निर्धे कपडे घालून हातामध्ये दांडके घ्यायचे आणि टिपऱ्या वाजायला जायचं, गरबा खेळायला जायचं. ही देवी कशी खुश होईल तुमच्यावरती? कुठल्या पद्धतीनं धर्म तुम्ही स्वीकारताय? तिकडचा असो, इकडचा असो, कुठलेही असो, मी एक धर्मप्रबोधक म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, की बाबांनो, धर्माची आपण चेष्टा काय, सगळ्यात जे गलिच्छ प्रकार असू शकतो, एखादा विधर्म मी करणार नाही. औरंगजेबाने म्हणा किंवा एखाद्या मुघलशाही राजाने देव्यांच्या मूर्ती फोडल्या, देवतांच्या मूर्ती फोडल्या, तुम्हाला वाईट वाटलं, तुमच्या इतिहासाने नोंदी घेतल्या आणि तुम्हाला सांगितलं की ते क्रूर शासक होते म्हणून तुमच्या मनावरती बिंबवलं. पण आज गणपती उठल्यानंतर जेव्हा समुद्रामध्ये तुम्ही मूर्त्या फेकता आणि त्या मूर्त्या अर्ध्याच भिजलेल्या, अर्ध्याच तुटलेल्या असतात. औरंगजेबासारखं कार्य नाही आहे का हे कार्य औरंगजेबासारखंच आहे. हे कार्य त्या मुघल शासकांसारखंच आहे, की त्या देवतांचा तुम्ही 10 दिवस पूजा पुरस्कार केला, पण त्या बुडवण्याच्या तुम्हाला किंवा आकलन नाही आहे. म्हणून तुम्ही त्या अर्धवटपणे त्या समुद्राच्या किनारी टाकून दिल्या आणि अर्धवटपणे नद्यांमध्ये सोडून त्या मूर्त्या वर्ष 6-6 महिने तशाच पडून राहिलेल्या. त्या देवतांपर्यंत, त्या देवांपर्यंत तो भाव पोचेल का हो? कशा पद्धतीने पोहोचेल? म्हणून धर्माचं कार्य, जे ज्ञानी माणसं आहे त्यांनी धर्माचं कार्य व्यवस्थितपणे तिथं पोहोचवलं तर मला वाटतं धर्म परत जागृती होईल, परत समजेल. धर्म समजतच नाहीये. मुळात धर्मापासून आपण कोसो दूर आहोत. आपल्याला वाटतं की आपण धर्म करतोय, आपल्याला वाटतंय की आपण खूप सुंदर रीतीनं धर्म आचरण करतोय, थोडेफार पैसे दिले, थोडंफार काही व्यवस्थित दिवसभर आपण राहिलो, एखादा महिन्यातून 8 दिवसातून उपवास धरला, आपल्याला वाटतं देवदेव केला, पण नाही. देव याच्यापासून कोसो दूर आहे, याच्यापासून खूप लांब आहे. व्यवस्थित धर्म समजून घेत असताना त्या धर्माच्या परिभाषा समजल्या पाहिजे. प्रत्येकाने आपलं काम इमानदारीनं जर केलं, शास्त्रवक्त्यांनी त्याचं काम इमानदारीनं करावं, तेव्हा त्याला त्याची जाणीव होईल. जो ऐकणारा वर्ग आहे, श्रोता वर्ग आहे, त्यांनी त्याचं व्यवस्थित काम करावं. आज तुमच्या चुका आहेत, आमच्या चुका नाही आहेत, आपल्या श्रोत्या वर्गाच्या चुका आहे, की आपल्याला कुणाच्याही द्वारे काही पण मनोरंजनात्मक ऐकायला आवडतं. म्हणून आजकाल जी चांगली पवित्र गादी आहे, जी चांगली पवित्र व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावरून कुठे लावण्यांच्या स्वरामधली भजनं म्हणावीत, त्या गझली म्हणाव्यात, त्या व्यासपीठावरून कुठे एखादी कव्वाली म्हणावी. या आपल्या चुका आहे, की आपण ते पचवून घेतलं, आपण ते ऐकून घेतलं. म्हणून सुज्ञ श्रावक व्हा, सुज्ञ सांगणारे व्हा, सुज्ञ वक्ते व्हा, सुज्ञ जाणते व्हा, सुज्ञ शास्त्रज्ञ व्हा. तो विषय मला ह्यामुळं सुचला, की चिंतन महत्त्वाचं आहे. या श्लोकाचं चिंतन असं आहे, की यांती देवव्रता देवान पितॄन, यांती पितृव्रता भूतानी, यांती भूतेजा, यांती मध्याजनोपिमाम. देवाला भजण्यासाठी, देवाला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला ह्या 3 शृंखलांमधून वेगळं व्हावं लागेल. कुठल्या? यांती देवव्रता देवान. तुम्ही देवतांची भक्ती करत असाल तर त्याच्यातून मुक्त व्हा, कारण देवतांची भक्ती केली तर देवतांना प्राप्त व्हाल. पितृन यांती पितृव्रता. मानव संप्रदायामध्ये वर्षश्राद्ध याच्याच करता घालत नाही, की पितरांचा पितर जो म्हणतो की अहम बीज प्रद पिता. भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात भाऊ, की मी सगळ्यांचा बीजप्रद पिता. म्हणजे जे बीज आहे, ज्या बीजापासून मनुष्य जन्माची उत्पत्ती होते, जीवांची उत्पत्ती होते, ते बीज मी आहे. सगळ्यांचा बाप तो आहे. म्हणून माता धाता पितामह असं त्याला म्हटलेलं आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सृज. भरण पोषण करणारा नवरा बायको आई बाप कोणी नसतं, तर सगळ्यात मोठा भरण पोषण करणारा परमात्मा आहे, अशी त्याला उपमा दिलेली आहे. म्हणून तो सगळ्यांचा बाप आहे, तो सगळ्यांचा बाप आहे. देवतांची भक्ती कराल, देवतांना प्राप्त व्हाल. पितरांची भक्ती कराल. मानव पंथामध्ये वर्षश्राद्ध 10व्याच्या नंतरचे विधी करत नाही. त्याचं कारणच असं आहे, की एकदा देवाला गेला मामुपेत्य तो कोणतेही पुनर्जन्म नवी देते. माझी उपासना करणाऱ्याला पुनर्जन्म नाही आहे. त्याच्यामुळं त्याच्या क्रियेच्या बंधनामध्ये कोणीही अडकून राहत नाही, त्याच्यापर्यंत थांबत नाही. व्यावहारिक रूपाने आजकाल एक त्या व्यक्तीच्या प्रती असलेली भावना म्हणून काही लोक करतात, तर तो उपक्रम ज्याच्या त्याच्या पद्धतीने चालू आहे.
करत असाल, परंतु करत नाही याच्या पाठीमागचं शास्त्र आहे. त्यालाही अशी काही प्रमाण आहेत की पितॄन यांती पितृव्रता, जो पितरांची भक्ती करेल तो पितरांना प्राप्त होईल. भूतानी यांती भूतेजा, जो भूतांची भक्ती करेल तो भूतांना प्राप्त होईल. आणि यांती मध्याजिनोपेयम, जो माझी भक्ती करेल तो मला प्राप्त होईल. आपण त्याला जेव्हा प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील. बाकीच्या गोष्टींमधून आपण पुढे जात असताना या गोष्टींचा लवलेश न ठेवता त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. कारण इथं राहत असताना एक छोटीशी भावना, एक छोटासा देठ, मगाशी मी तुम्हाला सांगत दृष्टांत मला सांगायचा होता, तो देठ म्हणजे एक छोटीशी भावना तुम्हाला परत यायला कारणीभूत ठरवत असते, परत या संसारामध्ये आपल्याला टाकत असते. आणि मग त्याच्यावरचाच मला दृष्टांत तुम्हाला सांगायचा होता की एक गुरुजी होते, ज्ञाती जाणकार होते आणि सगळं काही त्यांना कळायचं, त्रिकाळ ज्ञानी असल्या कारणानं ते आपल्या शिष्यांच्या अवतीभोवती नेहमी राहत, त्यांना ज्ञानोपदेश करत. आणि एक दिवस ज्ञानोपदेश करता करता त्यांनी शिष्यांना सांगितलं की बाबांनो, माझा प्रयाण काळ जवळ येतोय, आता मला येणाऱ्या गुरुवारी जायचं आहे. असं सांगून टाकलं की माझं आता इथलं कार्य संपलेलं, येणाऱ्या गुरुवारी मी जाणार आहे. शिष्य नाराज झाले, रडायला लागले. ओक्साबोशी रडता रडता शिष्यांनी विचारलं, गुरुदेव, अहो तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक शिकवल्या, सगळ्या गोष्टी अनुभवजन्य शिकवल्या, सगळ्या गोष्टींचा अनुभव दिला. आता एक आमचा हट्ट आहे की तुम्ही जाताय तर त्या जाण्याचाही आम्हाला अनुभव यावा, यासाठी काही प्रमाण द्या, प्रमाण काहीतरी पाहिजे. शिष्यांनी असा हट्ट धरल्यानंतर गुरु थबकले. गुरु म्हटले, तुम्हाला काय प्रमाण देऊ, मी गेल्यानंतर. तरीही ते ज्ञाते होते आणि जाणते होते. म्हटले की मी जेव्हा जाईल, माझा देहांत होईल, माझी त्रिडी जेव्हा तुम्ही ठेवाल, सरणावरती त्रिडी ठेवाल, शव ठेवाल, आणि त्या शवाला जेव्हा अग्नी दिला जाईल आणि माझं डोकं जेव्हा फुटेल, शरीर फुटतं, त्याच्यामध्ये शरीर जेव्हा मेंदू फुटतो किंवा डोकं फुटतं, कवटी फुटते, त्यावेळेस जो आवाज होतो ना, तो आवाज तुम्हाला तसा आवाज न येता मृदुंगाचा ध्वनी ऐकायला येईल. जाणते होते आणि ताकद होती तेवढी, सामर्थ्य होतं, सिद्धता होती, साधकता होती. आणि त्या साधकतेमधून त्यांनी सांगितलं की जेव्हा ती कवटी फुटेल तर कवटीचा आवाज नाही तर तुम्हाला मृदंगाचा आवाज येईल. शिष्यांनी ते मानलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये आहे, येणारा गुरुवार आला, दुपारचे 12 वाजलेले आहे. 12 वाजता बरोबर देवाचं नाव घेऊन जय श्रीकृष्ण म्हणून त्यांनी देह ठेवलं. ठेवल्यानंतर ओक्साबोक्सी सगळे शिष्य रडतायत, कोलाहल माजला आणि सगळे रडता रडता शेवटी तयारी झाली. आता कोण कुणाला ठेवणार आहे, कोणी ठेवत नसतं. आता चौघांच्या खांद्यावरती बसून जायचंय म्हणून ते गुरुजी पण निघालेले. आणि रस्त्याने ती अंतयात्रा चालली, त्या सरणापर्यंत, स्मशानापर्यंत पोहोचली. स्मशानावरती ठेवलं, लाकडं रचल्या गेली आणि अग्नी दिला. अग्नी दिल्यानंतर शरीर जळतंय. सगळ्या शिष्य 200-300 शिष्य जवळपास एकत्र आहेत आणि एकत्रित ते शिष्यांनी एकटक त्या सरणाकडं त्यांचं लक्ष लागलेलं, अग्नीकडे लक्ष लागलेलं की आता कवटी फुटेल आणि आता मृदंगाचा आवाज येईल. अहो पूर्ण चिता जळली, पूर्ण लाकडांची आता राख दिसायला लागली. मृदंगाचा ध्वनी यायचं नाव घ्यायला. शिष्यांच्या मनामध्ये कालवा झाली, अरे काहीतरी आपल्याकडून गडबड झाली, काहीतरी पाप झालं, नक्कीच आपण आपल्या गुरुला शेवटचा निरोप व्यवस्थित देऊ शकलो नाही, कदाचित त्याच्यामुळे असा घटना घडली असेल. दुःखी झाले, शोकी झाले. शेवटी ती राख बघितली आणि निघून आले, आश्रमामध्ये आले. विचार केला संध्याकाळी. जे जाणते 2-4 मुख्य शिष्य होते ते म्हटले की असं आहे की आपल्या गुरूंची खूप प्रतिभा होती, महिमा होती आणि गुरूंचं नावही चांगलं होतं. आता कुणालाही सांगू नका की मृदुंगाचा ध्वनी आला नाही, सांगा आला म्हणून. आपण याच्यावरती नंतर शहानिशा करू, काय करायचे ते पण सांगा, कारण गुरु बदनाम होतील, मेल्यानंतर गुरु बदनाम नाही झाले पाहिजे. आणि अशा विवंचनेमध्ये असताना त्या गुरूंना जाऊन 10 दिवस लोटलेले. नेमके 10व्याच्या ठिकाणी त्यांचे गुरुबंधू, त्या जे गुरु वारले त्यांचे गुरुबंधू, जे शाळेमध्ये तिथं विद्यापीठामध्ये एकत्र शिकत असतील, ते गुरुबंधू ते 10व्याला आले होते. त्या 10व्याच्या कार्यक्रमाला आले आणि आल्यानंतर ह्या शिष्यांनी प्रथम जाऊन त्यांचे पाय धरले. त्यांची बरीचशी त्यांच्या प्रदेशामध्ये खाती होती आणि पाय धरल्यानंतर सांगितलं की गुरुदेव माफ करा, एक चूक अशी झालेली आहे. गुरुदेवांनी आम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मी जेव्हा जाईल तेव्हा मृदंगाचा ध्वनी तुम्हाला ऐकायला येईल, मी पोचल्याचा तो संदेश असेल. पण गुरुदेव गेले, 10 दिवस झाले, कुणाच्या स्वप्नातही नाही, कुणाच्या मनात नाही, तनात नाही. नेमकं काय गडबड झाली असेल तुम्ही सांगा, याच्यावरचा अभ्यास तुम्हाला आहे. त्यांचे पाय धरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाळांनो, चिंता करायची गरज नाही आहे, तुमचा गुरु कुठं गेला हे नक्कीच मी शोधून तुम्हाला सांगतो, चला माझ्यासोबत. ते उठले तिथून आणि उठल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा विचारलं की तुमचे गुरु कुठल्या खोलीमध्ये झोपले होते. त्यांनी ती रूम दाखवली, खोली दाखवली, तिची कुटी दाखवली. आणि कुटी दाखवल्यानंतर ते त्या कुटीमध्ये एंटर झाले. दारामध्ये पाय ठेवला, समोर पलंग टाकलेला, त्या गुरूंचा पलंग टाकलेला, त्याच्यावरती भगवी वस्त्र टाकलेली. म्हटलं ह्या पलंगावरती झोपले होते. हो 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 बाबा, ह्या पलंगावरती ते झोपले होते.
या पलंगावरती ते गुरु बंधू गेले आणि तेही तिथं बरोबर झोपले. झोपल्यानंतर त्यांनी डावी कुशीवरती झोपून बघितलं, उजव्या कुशीवरती झोपून बघितलं आणि मग शिष्यांना विचारलं, ते झोपताना म्हणजे मरताना कुठल्या कुशीवरती झोपलेले होते की सरळ झोपलेले आहेत? ते म्हटले नाही, ते उजव्या कुशीवरती झोपलेले होते. डाव्या कुशीच्या बाजूला भिंत होती आणि उजव्या कुशीच्या बाजूला जेव्हा ते गुरुबंधू वळले, त्या उजव्या कुशीच्या बाजूला त्यांनी बघितलं तर समोर खिडकी होती आणि त्या खिडकी लावलेली होती. त्या गुरुबंधूंनी विचारलं की ज्यावेळेस झोपले होते आणि ज्यावेळेस त्यांचा देहांत झाला, बंद होती की उघडी होती? ते शिष्य म्हटले की गुरुदेव, ती खिडकी त्यावेळेस उघडी होती. उघडा ती खिडकी. खिडकी उघडण्यात आली आणि खिडकी उघडण्यात आल्यानंतर हे उजव्या कुशीवरती झोपलेले आणि खिडकी उघडली. खिडकी उघडल्यानंतर त्या खिडकीच्या बाहेर एक सुंदर असं पेरूचं झाड होतं आणि त्या पेरूच्या झाडाला मस्तपैकी हिवाळ्यामध्ये पेरू लागतात, त्या पद्धतीने सुंदर पेरू लागलेले होते आणि 2-4 त्याच्यातले पिकलेले होते आणि एक पेरू खूप अति पिकलेला होता. कदाचित तो 5-7 दिवसापासून त्याच्याकडे कोणी बघितलं नसेल असा तो पिकलेला होता आणि तो पिकलेला पेरू ह्या गुरुबंधूंनी बघितला, समोर बघितला आणि शिष्यांना आज्ञा केली, तो पेरू तेवढा तोडून आणा. तोडून आणायला ते शिष्य गेले, पटकन तो पेरू तोडून आणला आणि तोडून आणल्यानंतर त्या गुरुबंधूंनी त्या पेरूला हाताने दाबलं, उलगडवलं आणि त्याच्या 2 पाकळ्या करून मधोमध असा धरला आणि धरल्यानंतर त्या दोन्ही खापांमधून एक हिरवीगार असलेली चांगली काडी एवढी मोठी अळई त्याच्यामधून निघाली. अळई निघाल्यानंतर ते गुरुबंधू त्या शिष्यांना दाखवतात, हा तुमचा गुरु आहे. ते म्हटले असं कसं? अरे, ज्यावेळेस तुझे गुरु गेले, तुमचे गुरु गेले, त्यावेळेस ते गुरुदेव उजव्या कुशीवरती झोपलेलं, ते खिडकी उघडी होती आणि उघडली खिडकीमधून त्यांचा अंतकाळ जवळ आलेला आहे. पण जवळ येता येता त्यांची त्या पिकलेल्या पेरूवरती दृष्टी पडली आणि खायची वासना राहून गेली आणि मग मेल्यानंतर का होईना तो आत्मा अळीच्या रूपाने त्या पेरूमध्ये विराजमान झाला. ही जी अळई आहे ना, पेरूमध्ये सफेद रंगाच्या अळ्या निघतात, पण हिरवीगार निघालेली जी अळई आहे ना, ही गुरुच्या रूपाने त्याच्यामध्ये बसलेली आहे. आता याला उन्हामध्ये ठेवा, खिडकीच्या बाहेर ठेवण्यात आलं, ती अळी तडफडून मेली आणि जशी अळी तडफडून मेली, इकडं सगळ्यांच्या कानामध्ये मृदंगाचा ध्वनी आला. सगळे म्हटले गुरुदेव पोचले. वासना माणसाला जिवंत ठेवत असते, पुन्हा पुन्हा यायला कारणीभूत ठरवत असते.